पंच संजय अमर बहादूर सिंग मोर्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. जेटीसी वरती पंचांचं नाव देखील आपण बघतो, कॉमेंटेटरचं नाव, त्यानंतर खेळाडूंची नावं. तर इथे नाव जेटीसी वाले सांगतात की नाव पुरत नाहीये. संजय अमर बहादूर सिंग मोर्या असं नाव आहे. इंटरनॅशनल मध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणचं सर्वात मोठं नाव आहे. तसं अंडर क्रिकेटमध्ये संजय अमर बहादूर सिंग मोर्या ते पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि एका साईडला स्क्वेअर लेग पंच आमचे फिक्स आहेत. प्रथमेश जाधव, चौथा दिवस सुट्टीचा. रोहित निकम करता पहिला बॉल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तेजस रेडी होतोय. टीम अंकित 11 वर्सेस आपण बघतोय मॅच 9 तरुण स्पोर्ट्स 40 रूमचा हा संघ. रोहित आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिला बॉल खराब बॉल डाऊन द लेग साइड. सुरुवात होते. अकाउंट ओपन. 1 रन व्हाईटच्या स्वरूपात. आतापर्यंत दुसऱ्या फेरीतीला दुसरा मॅच कव्हरला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून जातोय. गौरव शहा चांगला फिल्डर आहे आणि इथे मात्र 1 रन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये काय गौरवनी बॉल अडवला होता. काय प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिलं सीमारेषेच्या दिशेने आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जाते. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे. इथे टीमची धावसंख्या 3. पुन्हा एकदा इथे वाईट. वाईट अँड वाईट. जेवढे वाईट येतील ना तेवढे डोकेदुखी ठरतील. म्हणून इथे 4 धावा 1 बॉल. गौरव शाह कानमंत्र देतोय तेजसला. षटकार गेला तरी चालेल, वाईट टाकू नको. रुपेश मोरे, कुणाल मडके हे सुद्धा या प्लेइंग 9 मध्ये पाहायला मिळतात. ज्यांचा संघ आलाय टॉप 4 मध्ये. रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा. आणि ते या हाफ मध्ये काय खेळतात तर आज पूर्ण हाफ वेगळा आहे. नायगाव पूर्व पट्टीचा हा हाफ. ओ गुरुदेव, देवो के देव गुरुदेव. आणि इथे मात्र गुरुदेवनी चूक केले. त्याचा फायदा बॅटिंग वाल्या संघाला. 4 धावा. 4 धावेडे धावफलक 8. 2 बॉल 8. आकाशामध्ये तुम्ही तो रॉकेट बघू शकता. त्याचा तो सिम्बॉल खून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. खराब बॉल. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने धावफलक 9. कव्हर पॉइंट 1 रन. पंचांचा स्टॅन्स पाहिला ना अगदी प्रोफेशनल अंपायर सारखा लुक. ज्यावेळी बॉल बॅटर मारतोय त्यावेळी पंच बघा कशा क्रॉस येत आहेत. या इंटरेस्टिंग रिप्ले तुम्ही नंतर बघाल. 10 रन. खराब बॉल आणि इशारा बघा वाईट बॉलचा 2 हाताने. एक वेगळा लुक. धावफलक पुढे 11च्या घरात. 11 रन. स्पेशल अंपायर. हो यावेळी व्हाईट बॉल चेस केला परंतु 2 धावा येतील डिक्लेअरला. धावा येत आहेत त्या महत्वाच्या आहेत. 4 बॉल 13 धावा. उद्याला मेगा फायनलचा दिवस आहे. रवी वाघमारे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आहे. सर्व प्रेक्षकांना एक मेजवानी आहे. सर्व खेळाडूंना मेजवानी आहे. सर्व पाहुण्यांना मेजवानी आहे आणि सर्व आयोजकांना ती मेजवानी आहे. तर त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. उद्याला निधी दिदीचा वाढदिवस. सर्वांना जेवणाची व्यवस्था. हो पायावरचा बॉल. रवी वाघमारे आणि मला वाटते तेरा धावा. 5 बॉल. पुन्हा एकदा पॉइंटला खेळलाय. बघूया किती धावा येतील. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. फेकी खराब. बॅकअप होईल. तिथपर्यंत या 3 धावा कंप्लीट. काही गरज नव्हती.
आणि इथे मात्र या 3 धावा. षटकाची होते समाप्ती. धावफलक 16 ओव्हर. डीजे शक्ती किंवा डीजे सुस्ती. सोन्यावानी हा माणूस भला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला. हे जनतेचा है तो मतवाला, लाखात एक नेता लाभला, लाखात एक नेता लाभला, लाखात एक नेता लाभला. आहे नवाबशाही. नितीन पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की उद्या जेवणाची व्यवस्था आहे. रवी वाघमारे आणि असलम शेख गुड्डूभाई यांच्या माध्यमातून ती जेवणाची व्यवस्था आहे. तर सर्वांनी हजर राहायचंय. उद्या ठीक दुपारपासून जेवणाची व्यवस्था असेल. रवी वाघमारे आणि असलम शेख गुड्डूभाई, नितीन पाटील ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. हो, यावेळी पायावरचा बॉल ग्लान्स केलाय स्क्वेअर लेगला. गुरुदेव आरामात येतोय आणि इथे 2 धावा. गुरुदेव जहा खडे वहा मॅटर बडे. आता एका टीम मध्ये 2 असे खेळाडू आहेत जे गौरव शाहचं देखील आम्ही नाव घेतो. ज्या गौरव शाह खडे वा मॅटर बडे लेकिन उससे बडे गुरुदेव पाचंगे. ज्या गुरुदेव खडे वहा मॅटर बडे. 18 धावा. जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला फटका प्रतिभा फिल्डर येतोय आणि इथे 2 धावा. आखो आखो में इशारा. विनर टीम ज्या आहेत या अगोदर मॅच जिंकला स्वराज्य स्पोर्ट चंद्रपडा. त्यांचा कप्तान अक्षित 11 आपल्याला बाय आहे, तरी सुद्धा पाहण्याकरता आपण देखील आलात तरी चालेल. आणि चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी अशा प्रकारच्या चिठ्ठ्या असतील. सिंपल आहे लॉजिक. 2 चिठ्ठ्या, एका संघाला बाय आणि एकाला खेळावं लागेल. OUT रन आउट. 1 मिनिट. डीजे शक्ती कॅप्टन आलेत का? आणि कॅमेरामॅन आपण फोकस करा स्टेज वरती. लाईव्ह चिठ्ठ्या टाकण्यात येते. समेश मोरे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नॉन स्टॉप कॅमेरा वर्क. उचलेल ती बाय आणि उचललेली चिठ्ठी आहे स्वराज्य स्पोर्ट चंद्रपडा. अभिनंदन बाय मिळाले या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजेच तुम्ही ही दुसरी चिठ्ठी देखील पाहू शकता. विजेता संघ वर्सेस अक्षित 11 असा मॅच यानंतर होणारा मॅच. आणि आकू थांबायचा. आज एकच टीम काढणार आहोत. आज तुमच्या वेळी एकच टीम निघते आणि तो तुम्ही गैरसमज करू नका. टाइम आपल्याकडे असतो म्हणून आपण तो ऍडजस्टमेंट करतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी एकच संघ कसा. तर हा गैरसमज मनामधून काढून टाका. टाइमपास करू नका. गैरसमज भरपूर असतात मनामध्ये, मग ते तुम्ही सुधारणा केल्या पाहिजे त्याच्यात. 22 धावा 1.3 1 विकेट. आणि या स्पर्धेमध्ये डायरेक्ट लाईव्ह चिठ्ठ्या टाकल्या जातात. मग कॅप्टन असो किंवा नसो फरक पडत नाही. आणि सर्वांच्या साक्षीनेच त्या चिठ्ठ्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. डिक्लरेशन झोन. धावा मिळतील 2. 2 धावेने धावफलक पुढे येते. 22 धावा 3 बॉल. लावण्याने या 2 धावा काढल्यात. ओ काय बॅट चेज लागलाय का हा प्रश्नचिन्ह आहे. येस डेफिनेटली कॉड बिहाइंड होण्याची दाट शक्यता होती. आणि इथे एक धाव लेगी अंपायरने दिलाय. चला आपण लगेच बॉलिंग मार्क वरती रुपेश रेडी राहायचं. गुरुदेव प्लीज फील्ड वरती आपण जायचंय किंवा पंच डिस्कस करतील. बाकी आपण फिल्डिंग सेट करायचे. गुरुदेव आपण आपल्या जागेवरती जायचंय. जो डिसिजन आहे पंच देतील. अमर बहादूर सिंग मोरिया म्हणजे संजय मोरिया त्यांचा हा कॉल आहे की बॅटला लागलेला आहे की नाही. प्रथमेश जाधव यांनी सांगितले की लागला होता, परंतु माफी मागितली त्यांनी. कारण की संजय अमर बहादूर सिंग मोरिया सारखा एक जबरदस्त पंच असताना
त्यांच्या विरुद्ध अशा घटना घडतील तर ते लगेच कैद करतील. डॉट बॉल, अप्रतिम अंपायरिंग. फुलटॉस बॉल यावेळी ड्राईव्ह केलाय, मिडॉनच्या दिशेने खेळायचं होतं आणि एकच धाव. 23 धावा, 5 बॉल. नीरज किणे ऑफिशियल स्कोरर चॅम्पियन क्रिकेटमध्ये देखील आपण त्यांना पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच त्यांना हा मान मिळालाय. 5 दिवस स्कोरिंग, 5 बॉल, 23 रन. यस अंपायर, क्या हुआ? 5 ही गेंद हुआ है. बघा बॉल सांगतो तुम्हाला. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती 2 रन आणि रनआउट. चौथा बॉल डॉट, जो वाईड बॉल होता, आणि त्यानंतर हा 1 रन. 5 बॉल. हे अंपायर बरोबर आहे का संजय सर? ओके. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. गौरव शाह आहे, फेकी पाहूया. फेकी ऍक्युरेट. 2 धावा. ओव्हर झाल्या 2, रन आहेत. काम 25 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गिव्ह एक डीजे ब्रेक. नायगाव शहरात पालघर जिल्ह्यात चर्चा नावाची आई खरोखर. चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा 1 नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा 1 नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा 1 नंबर. थँक्यू. रोनाल्ड बात्रे यांनी सांगितले की एक मोटिवेशनल स्पीच त्यांच्याकडून उद्याला नक्की पाहायला मिळेल. तो एक छोटासा कॅप्शन. समेश मोरे नॉन स्टॉप काय वर्क करतायत कॅमेरामॅन. ती टी शर्ट आहे ना ती नाशिकची, आणि तिथून प्रवास सुरू झालाय. खराब बॉल, नो बॉल. अनुज आलाय बॉलिंग मार्क वरती. 26 धावा. ड्राईव्ह अप्रतिम कव्हरला खेळलाय. नो बॉल, नो बॉल. या 2 एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येत आहे. 29. जास्त स्टॅमिना बिल्ड केलाय आणि आता रोहित हात खोलण्याचा नक्कीच इरादा असेल, परंतु नाही. सॉफ्ट हँडने मनगटाचा वापर. इथे 2 धावा नक्कीच जातील. 2 धावेने धावपळक पुढे येते. 31 धावा. स्वर्गीय जयेश घरत खेळाडू कक्ष आपण बघतोय. मिस यू जयू, त्याच्यावरती ते स्लोगन आपल्याला पाहायला मिळते आणि स्वर्गीय जयेश घरतची आठवण सदैव राहावं यासाठीच हे खेळाडू कक्ष या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. हो, थोडा स्लोवर वेन चकवा दिला या बॉलने. लेग ब्रेक चेंडू आतमध्ये आला. बॉल टाकले 3. 31 रन. कमबॅक होते अनुजच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. हा बॉल चेस केला गेलाय आणि इथे पाहूया किती धावा येतील. 2 धावा आहेत. गौरव शाह आहेत त्या ठिकाणी. यावेळी त्यांनी सांगितलंय की बॉल लागलाय की नाही लागलाय, पंच डिस्कसच करतील आता. संजय अमर बहादूर सिंग मोरिया, त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही चुकीचा डिसिजन कधीच येणार नाही. सर्वात मोठे अंपायर या नायगाव पंचकृषीतील, आणि त्यांच्याकडून डिसिजन येईलच. गौरव शाहने आता सांगितले की बॉल पडद्याला लागलाय, परंतु बघूया पंच सहमत आहेत की नाहीत. पंच जरा जवळ येऊन चर्चा करा. पंच आता टीव्ही अंपायर. पहिला रिव्ह्यू 2025 संजय अमर बहादूर सिंग यांनी घेतलाय. डिक्लेअर पडद्याला बॉल लागलाय की नाही, आणि गौरव शाहनी सांगितले लागलाय, परंतु पंचांनी आता त्या डिसिजन साठी टीव्ही अंपायरला बोलवलंय. बघूया. रॉक अँड रोल. झूम.
याच्यामध्ये तर असं दिसतंय की लाईनच्या आत आहे. पंच तुमचा डिसिजन जो असेल ना तो तुम्ही द्यायचा. ऑन फील्ड डिसिजन काय आहे? येस अंपायर काय डिसिजन? 2 धावा डिक्लेअर. एक आहे का? चला थँक्यू गौरव शाह. इनके गौरव शाह मुले हा 1 रन आलाय. 3 रन वाचले टीम करता. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने चेडू जातोय. 2 धावा आरामात कंप्लीट. पाहता पाहता आता स्टंप पडलेत आणि त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला. गुरुदेव कुठला स्टंप उचलण्याऐवजी स्टंप लावायला तो गेला. इथे आरामात चौथी धाव देखील होऊ शकली असती. या 3 धावाने धाव पळक पुढे येते 35. 5 बॉल तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. इथे जो जिंकेल तो अक्षित 11 संघाविरुद्ध 2 हात केला. अक्षित 11 आपण रेडी राहायचंय. यानंतर तुम्हाला टॉसला यायचंय. हा मॅच झाल्यावर व्हाईट बॉल. वेगळा लुक आहे पंचांचा. 36 धावा. फटका आता फसलाय. फिल्डर आहे लॉंग ऑफला. कॅच कॅरी केलाय. विकेट जाईल. लावण्य बॅक टू द पविलियन. 3 ओव्हर 36 धावा. आणखीन एक विकेट. लावण्य बॅक टू द पविलियन. क्रिकेटचा फेमस चंद्रपडा गाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. मनी नाही कुठला हो भेदभाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे. थँक्यू. गुरुदेव पाचंगेला बोलवलं जाते. मागील मॅच मध्ये 1 बॉल 1 रन करून दिला नव्हता. त्यामध्ये मेहनत गौरव शाह आणि गुरुदेवची पाहिली होती आपण. आणि म्हणूनच गौरव शाह ऐवजी आता गुरुदेवला बोलवलंय. गौरव देखील एक चांगला गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी तो करत नाही हे वैशिष्ट्य आहे. अप्रतिम आहे. हो अप्रतिम फिल्डिंग. 2 धावा. रोहित निकम बाकीचे चेंडू खेळतील. 5 बॉल शिल्लक आहेत. रन आहेत 38. 2 विकेट. आज देखील एक संघ वरती नेतोय आपण. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. धावा मिळतील 2. जबरदस्त सेन्सिबल बुद्धिमत्तेचं क्रिकेट. आकर्षित करणारं हे क्रिकेट. रोहित निकम 13 बॉल 23. काय बॅटिंग केले. मागील मॅच मध्ये देखील त्याच प्रकारे बॅटिंग. आणि मला वाटते आजच्या दिवसातल्या सर्वाधिक धावांमध्ये नॉमिनेट रोहित निकमचं पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच होता. 32 रन केले. 50+ धावा रोहित निकम या मालिकेत पूर्ण करतोय. पुन्हा एकदा त्याच सीझन मध्ये गौरव शाह ज्याकडे वहा मॅटर बडे. आणि बघूया ते 1 रन. ओमकार स्ट्राईकला येतोय बॅटर. 41. 2 विकेट 3.3. 3 बॉल 2 विकेट 41 धावा. 1 2 3 4 असा आकडा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट.
मस्ते साहेबांनी शुभेच्छा दिल्या. आज लाईव्ह मॅच पाहत आहेत. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल आणि थोडं निराश झालंय. भावेश पुणेकर यांचा संघ पराभव झालाय म्हणून ते येणार होते, परंतु आपला संघ पराभव झालाय. तरी सुद्धा ते येतील धरम भोईर यांच्या संघाला शुभेच्छा देण्याकरता. धावफलक पुढे आले 43 धावा, 5 बॉल. आकाश चव्हाण यांचा संघ वरती आलाय आणि नक्कीच खुश आहेत प्रत्येक जण या परिसरातील ते खेळाडू. 2 धावा जातील का? गौरव आहे त्या ठिकाणी आणि अडवण्याचा प्रयत्न नाही. डेफिनेटली 2 धावेने धावफलक 45. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 46चं आव्हान जिंकण्याकरता 46 धावा. हे दोस्ती यारीत बाजीगर यारांची यार ते दिलदार हे दोस्ती यारीत बाजीगर यारांचे यार ते अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले या स्पर्धेमध्ये आणि ते रेकॉर्ड्स नीरज किनीने आणले असावेत. 46 धावा आणि के दर्पण मात्रेच्या नावावर देखील आहे. त्यानंतर जर पाहिलं अंकितच्या नावावर 47 धावा आहेत. 96 या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आहे आणि एक बॉल एक गुरुदेवनी करून दिलेला नाही आहे विनीत भुरकुंड या खेळाडूला. असे रेकॉर्ड्स आहेत. पहिली हाफ सेंचुरी कालच्या दिवसात देवा पांडे 50 धावा त्याच्या नावावर हाफ सेंचुरी केले. पहिलं अर्धशतक 2025चं द ग्रेट मराठा संस्थापक चषकामध्ये देवा पांडे आणि तो तुम्हाला उद्याच्या दिवसात नक्कीच पाहायला मिळेल. निधी स्पोर्ट चंद्रपाडाचा ओपनचा संघ आणि त्या संघाला बाय देखील मिळाले म्हणजे टॉप 8 मध्ये प्रवेश केलाय त्या संघाने. टॉप 4 मध्ये जाणारा संघ आहे रुंच 11 गावदेवी वाकीपाडा. त्या संघाला एक ट्रॉफी फिक्स आहे आणि टॉप 8 मध्ये जाणारे संघ आहेत आणि उद्या एक मॅच पेंडिंग. उद्याची मॅच आपण एक खेळवणार आहोत सकाळी सुद्धा. टॉप 8चा मॅच, त्याच्या आधी टॉप 10चा मॅच. इथे संघ आपल्याला पाहायला मिळतोय अंकित 11 आणि त्यांच्या अपोजिट आहे 9 तरुण बॉय चंद्रपाडा 40 रूमचा संघ पाहायला मिळतोय. ज्यावेळी प्रत्यक्ष सेकंड इनिंगला सुरुवात होईल 24 बॉल 46चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आवाज ऐकूया. मीरा भाईंदरचा गोड आवाज मनीषजी पाटील सरांचा. दमदार मोहनबाई एक नंबर असा रूपावान दमदार मोहन पाटील एक नंबर असा रूपावान दमदार मोहन भाई एक नंबर असा रूपावान दमदार मोहन पाटील एक नंबर. हे स्वभावाने हाय कोयनूर हिरा त्याला म्हणतोय गाव लोक सारा त्याला म्हणतोय गाव लोक सारा त्याला म्हणतोय गाव लोक सारा हे मन मिला भोला सदा. गाणं ऐकायची माझी सुद्धा प्रचंड इच्छा आहे, पण आता यानंतर 2 सामने अजून कंप्लीट करायचे आहेत. त्याचमुळे काल जसं आपण 7 वाजेपर्यंत वेळापत्रक घेऊन गेलो होतो, आज तसं नाही करायचंय आणि आज एकच संघ पुढे घेऊन जायचंय. कारण पहिल्या दिवसाचे सामने प्रलंबित आहेत, कालचे सामने प्रलंबित आहेत, म्हणून आज फक्त एकच संघ पुढे जाणार आहे. म्हणूनच थोडी घाई करा. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील, आदरणीय भावीजी पुणेकर ॲडव्हेंचर ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहे. दुसऱ्या डावाची होते सुरुवात. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष ठेवलंय. 9 तरुण बॉईज या संघाने प्रथम फलंदाजी करताना अंकित 11 या संघासमोर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. लावण्य पहिलाच बॉल पायात ठेवला होता, ऑन साईडला बॉलला डिग आउट केलं, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे फसले. थ्रो वेगानं, इतक्या वेगानं आलाय बॉल की यष्टीरक्षकाला तो गॅदर नाही करता आला. खरं तर तो आवेश होता, क्षेत्ररक्षण चुकल्यानंतर
त्या रागाच्या भरात थ्रो स्ट्रायकर सेंडला त्यांनी केला, पण त्या 2 धावा मिळालेल्या आहेत अंकित 11ला. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीने धावांचा पाठला करायचा. नेक्स्ट बॉल, नो बॉल, आउटसाइड द क्रीज, बॉल पिच झालाय. पंचांना त्या गोष्टीची चाचपणी केली. व्हाईट बॉल, नो बॉल हा संभ्रम, पण त्यानंतर पिचिंगच्या आधारावर नो बॉल घोषित केलेला आहे. यावेळेस फुल लेन बॉल, अंपायरच्या बाजूने बॉल बाहेर गेलाय, मागे गेलाय, थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला आलाय आणि आता एकही बॉल फेस न करता गुरुदेवचा खेळ डायमंड डकवर संपला. पहिला धक्का बसतोय टीम अंकित 11ला. समाजसेवेत पुढाकार कधी न घेई तो माघार. समाजसेवेत पुढाकार कधी न घेई तो माघार. असा रूपाबाला थँक्यू. कामगार. बघू मला जमतंय का अक्षय. पंच आहेत संजय राम बहादूर, संजय अमर बहादूर सिंग मोर्या. थोडे बचावलेले आहेत. कसं जमतं तुम्हाला? जमून घ्यावं लागतं. संजय सुद्धा स्पोर्टिंगली घेत आहेत, ही महत्वाची बाब आहे. मैत्री महत्वाची आहे आणि ती टिकवण्यासाठी कधी कधी ते विनोद झाले पाहिजेत. त्या विनोदावर कधी आक्षेप घेतला जात नाही जेव्हा आपण मैत्री जपतो, आणि तेच या परिसरामध्ये नेहमीच पाहायला मिळतं. तर दुसरा फलंदाज गुरुदेवच्या जागेवर संकेत आलाय. फुल टॉस, मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, बॉल एकाच ऍक्शन थ्रो केला. वा, काय रिफ्लेक्सेस पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षकाचे. जसा बॉल हातात आला तसाच एकाच ऍक्शनने नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो झाला. दरम्यान एक धाव गौरवने पूर्ण केली. संकेत आता स्ट्रायकर एंडला पोहोचले. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 5 वर 46चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे एकही डॉट बॉल येणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सातत्यानं दिसलेला आहे. या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाले 5. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर लावण्य. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, बॉल मागे सरकतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडा स्ट्रगल करतोय, फंबल झालाय. बॉल गॅदर होईपर्यंत एक शॉट. 2 धावा घेतल्यात पण एकच धाव नोंदवली जाईल. एक धाव मोजेल. धावसंख्या पोचते. जहा मॅटर बडे वहा पे गौरव शहा खडे. अंपायर देखील दोघही चांगली कामगिरी करतायत, संजय आणि प्रथमेश. बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय पॉइंटला. यष्टरक्षक पोहोचेल बॉलवर. सिंगल कम्प्लीट. सेकंडचा कॉल, बॉलिंग गेलं थ्रो, पण वेगानं ती धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. जर चौकार षटकार येत नाहीयेत अशा वेळेला एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यासाठी पहिली धाव वेगानं घेतली जाते, आणि त्यासाठी दोन्ही फलंदाजांचे कॉन्टॅक्ट खूप चांगले आहेत. धावसंख्या 8 चेक केलं जाते. फलंदाजाचा स्टान्स तपासला जातोय गोलंदाज लावण्याकडून. पण पाहूया आता फलंदाजाकडून प्रत्युत्तर कसं मिळतंय लावण्याला. स्ट्रायकरला फलंदाज संकेतचा हा फटका चुकला होता. क्षेत्ररक्षकाचा रीच कमी पडला. बॉल मागे सरकतोय डीप कव्हर्सला. 2 धावांचा कॉल पूर्ण झालाय. 2 धावांची मदत मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर 46चा पाठलाग करताना 10 धावा जिंकण्यासाठी 36ची गरज. बॉल शिल्लक 18 चेंडू 36 धावा. चला 18 बॉल 36. चला लवकर बॉलर पाठवून द्या. 18 चेंडू 36. आम्ही गड्या डोंगरच राहणार. तिची गरज आहे. जसं आपण आदरणीय मोहनदादा रवींद्र पाटील यांचा वाढदिवस आश्रम शाळेमध्ये, गौशाळेमध्ये ते विविध मदत देऊन साजरा करतात. तर हे सामाजिक कार्य नेहमीच प्रत्येक वर्षी, म्हणजे असं नाही की फक्त वाढदिवसाच्या दिवशीच मोहनदादा ते जोपासत असतात. वर्षभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आश्रम शाळांना मदत असते, शैक्षणिक संकुलांना मदत असते, गौशाळेला ते भेट देत असतात, रुग्णालयांना भेट देत असतात. या सर्व गोष्टी द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं पूर्ण वर्षभर ती मदत दिली जाते. आणि या स्पर्धेचे आयोजक भावेजी पुणेकर हे सुद्धा द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा ती समाजसेवा न चुकता भाईंच्या साथीने केली जाते.
धावसंख्या 12. पुढचा बॉल राऊंड विकेट. हर्ष फुल टॉस. मनस्थिती नव्हती, मोठ्या फटक्याची, फक्त बॉलला स्वाईप करून खेळलेला आहे स्क्वेअर लेगला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थ्रो वेगानं नॉन स्ट्रायकर्स एंडला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 14 वर. धावसंख्येचा वेग अजूनही वाढवण्याची तितकी इच्छा फलंदाजांची दिसत नाही, कारण आतापर्यंत 5 डबल्स आहेत, 6 डबल्स. त्याचमुळे फक्त डबलवरच काउंटर अटॅक केला जातोय फलंदाजी करणारे अंकित 11 कडून. फुल टॉस बॉल अलॉंग द ग्राउंड. बॉल खेळलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सुद्धा पूर्ण केला जातोय. प्रसिक घणे आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रसिक घणे, आपण जिकडे कुठे असाल माझा आवाज ऐकायचा तुम्ही स्टेजवर यायचे. प्रसिक. धावसंख्या 16 झाले. 16 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल हर्ष. बॉल लो राहतोय आणि त्या लो बाउन्सचा अंदाज फलंदाजाला घेता नाही आला. बॉल स्टंपवर धडकला. फलंदाज बाद झाला. धक्का दुसरा. टीम अंकित 11. प्रेमल स्वाभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वाभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. 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 कुणाल मडके आणखीन एक प्रचलित नाव आहे या अंडरआर्म क्रिकेटच्या फॉर्मॅटचं, आणि पाहूया नावाप्रमाणे खेळ आता कुणाल मडकेचा मैदानात दिसतोय का. पुढचा बॉल राऊंड विकेट. हर्ष फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते. फुल टॉस वर ट्रॅप मध्ये अडकवलंय कुणाल मडकेला. 0 वर गोल्डन डक वर कुणालचा खेळ संपला. ए दोस्ती यारीत बाजीगर यारांची यार ते दिलदार. हे दोस्ती यारीत बाजी डरे यारांचे यार ते दिलदार. असा रूपाबान दमदार मोहनबाई एक नंबर. असा रूपाबान दामदार मोहन पाटील एक नंबर. असा रूपाबान दामदार मोहन भाई एक नंबर. असा रूपाबान दामदार मोहन. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत, म्हणजेच ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाजाने, आणि आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक या स्पर्धेत नाही झाली. आणि पहिली विकेट हॅट्रिक होईल का आपण ते पाहणार आहोत. गोलंदाज आहेत हर्ष आणि फलंदाज आहेत जे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील रवी डवला. आणखीन एक फलंदाज ज्याच्याकडे ती प्रतिभा आहे या धावांना चेस करण्याची. फुल टॉस बॉल हा नो आहे. बॉल लॉंग ऑन ला पोचेल. थ्रो वेगानं योग्य त्या वेळेत नॉन स्ट्रायकर एंडला येईल. चला फुल टॉस जो नियंत्रणात नव्हता, थोडा उंच राहिला हा बॉल. इम्पॅक्ट पंचांनी चेक केला ओव्हर द नी. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूनं झुकलेला आहे. फुलटॉस बॉल यावेळेस पुन्हा एकदा आणखी एक फुलटॉस बॉलवर फलंदाज बाद झाले. तर रवी डवला जास्त काळ नाही टिकले, त्यांना बादून परतावं लागते. हर्ष मिळवतोय या षटकातला 3रा विकेट. स्वतः मोहनदादा या सर्व स्पर्धेकडे व्यवस्थित लक्ष देत आहेत, कारण ही क्वालिटी आहे या स्पर्धेची. कुठलाच वाद न होता गेल्या 9 पर्वांपासून अखंडपणे ही स्पर्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करते, खेळाडूंना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देते, खेळाडूंना लोकप्रियता देते. म्हणूनच मागच्या 4 दिवसांपासून एक उच्च दर्जाचं फ्री स्टाईल अंडरआर्म क्रिकेट पाहायला मिळते. धावसंख्या 19 झालेली आहे. 46चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे जिंकण्यासाठी अजून 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. सामना सुरू ठेवलेला आहे खरं तर फलंदाज गौरवने, पण ते बाद झालेत. संकेतला गौरवची साथ दिली
ते आपण पाहिलं, पण त्यानंतर संकेतला कोणाची साथ मिळते ते आपण पाहणार आहोत. रुपेश मोरे हे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज संकेत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर गणेश येत आहे तिसऱ्या षटकासाठी जिंकण्यासाठी. आता ही एक धाव वजा केली तर मग आवश्यकता आहे 26 धावांची. 12 चेंडू 26 धावा. फुल टॉस आउटसाइड एज, बॉल मागे सरकलाय, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल दिला जाईल, सेकंडचा कॉल पूर्ण केला सुद्धा जाईल. 2 धावांची वाढ होते. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू 24 ची गरज आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाची साथ मिळणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची बाब ती आपण लक्षात घेऊया. तिन्ही षटकांची सुरुवात डबलने झालेली आहे आणि मी तर म्हणतोय की त्याचवर आतापर्यंत खेळ टिकून राहिलेला आहे. अंकितचा फुलटॉस बॉल पंचांच्या डोक्यावर बॉल बाहेर काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचतोय. संतुलन चुकलंय. बॅकअप आहेत. 3चा कॉल कंप्लीट केला. 4थ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील. पाहूयात प्रयत्न यशस्वी होतील. अंडरआर्म फ्रीस्टाईल क्रिकेटमध्ये फक्त 4च धाव गृहीत धरल्या जातात. त्यामुळे ती रिस्क गोलंदाजाने घेतली होती. 4 धावा मिळते. 4 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 26 वर. जिंकण्यासाठी आता 10 चेंडू 20 ची गरज. अचानकपणे सामन्याला आता एक चांगलंच वळण मिळालेलं आहे आणि त्याचं कारण आहे मैदानाच्या संकेतने त्याचा खेळ तसा सुरू ठेवलेला आहे. रुपेश मोरे हा चांगलाच ओळखतोय. चांगला फिटनेस त्यांचा आहे आणि त्याचमुळे या 4 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या. 10 चेंडू 20 ची गरज. 10 balls 20 runs required to win. फुलटॉस बॉल. संधी पुन्हा एकदा बॉलरने निर्माण केली आणि जास्तीत जास्त फलंदाज 3 फलंदाज आतापर्यंत या डावामध्ये फुलटॉस वर बाद झालेत. लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज फेल. संकेतचा खेळ संपला. फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. तू चंद्र गावात क्रिकेट सामने तो भरवितो. कॅलेंडर मध्ये 15 फेब्रुवारी ही जी तारीख आहे ती अधोरेखित करून ठेवा. लवकरच तुम्हाला एक मोठं सरप्राईज 15 फेब्रुवारी 2026 ला मिळणार आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 धावांची. नवीन फलंदाज मैदानात तेजस स्ट्रायकर साइडला पोहोचतायत. फुलटॉस लोवर फुलटॉस बॅटच्या टोला कनेक्शन. बॉल काऊ कॉर्नरला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल पूर्ण केलं जाईल. अंडरआर्म क्रिकेट आहे त्यामुळे खेळपट्टी जितकी छोटी धावा तितक्या जास्त आणि तेच पाहायला मिळालंय. जबरदस्त खेळ आतापर्यंत रुपेश मोरे. त्यांनी आतापर्यंत एकही चेंडू फेस नाही केला पण धावा बनवण्यासाठी त्यांनी आपल्या साथीदाराची उत्तम साथ दिलेली आहे. धावसंख्या 28. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 ची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 18 धावा. फॅन्टॅस्टिक फॅसिनेटिंग अँड फॅब्युलस क्रिकेट प्लेड बाय बोथ टीम्स. नवतरुण आणि एका बाजूला अंकित. पुढचा बॉल चांगला बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. सेकंड कंप्लीट. थर्डचा कॉल दिला जाईल का पाहूया. थ्रो होतोय नॉन स्ट्रायकर साइडला. फक्त 2 धावा मिळत आहेत. जबरदस्त फास्ट फॉरवर्ड क्रिकेट या दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळते. 2 धावांची वाढ होतून धावसंख्या पोहोचते म्हणजेच 30 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 चेंडू 16 धावा. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालंय. कुठलंच टेन्शन न घेता तेजस आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करतोय. एका बाजूला रुपेश. तो देखील अजूनही स्ट्रायकर एंडला आला नाहीये पण तो त्याच्या संधीची वाट पाहतोय. फुलटॉस बॉल आउटसाइड एज. बॉल मागे सरकतोय. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. सेकंड कंप्लीट केली गेली तरी सुद्धा एकच नोंदवली जाईल. सामना शेवटच्या षटकावर पोहोचतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 ची गरज. कंपल्सरी चेस. 6 चेंडू 15 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. थँक्यू. 31 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 15 ची गरज आहे. पहिलं षटक 10 धावांचं. दुसरं षटक 9 धावांचं. तिसरं षटक 12 धावांचं. दुसऱ्या षटकात 3 विकेट्स मिळवल्यात आणि तिसऱ्या षटकात 1 विकेट मिळवले. तर आता आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकात नेमकं घडतंय काय. शेवटच्या 6 बॉल्स मध्ये आवश्यकता 15 धावांची आहे आणि त्या 15 धावा बनवल्या जातील की त्या 15 धावा रोखल्या जातील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर रोहित निकम.
समोर आव्हान आहे धडधाकड शरीयष्टीचा फलंदाज रुपेश मोरेच. पहिला बॉल जातोय डॉट. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पर्याय म्हणून कोणीच नसेल तेव्हा तुम्हाला पुढे यायचं असतं आणि आता तोच पर्याय म्हणूनच रोहितने पहिल्या बॉलवर आपलं आव्हान टिकवलं. पण त्यानंतर व्हाईट बॉल जिंकण्यासाठी 5 चेंडू आवश्यकता आहे 14 धावांची. 5 चेंडू 14ची गरज. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. बॅक टू द बॉलर. शरीराचा संपर्क झालाय रोहितच्या. बॉल मागे सरकतोय. अजूनही बॉल काय अडवला जात नाही. थ्रो चुकीच्या दिशेनं. 3 कंप्लीट. 34चा कॉल. 4 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. देवाचा धावा करून जिंकता येणार नाही भावा. धावलात तर तुमच्या संघाला मिळतील धावा. या 4 धावा मिळालेल्या आहेत फलंदाज रुपेश मोरे आणि अंकित 11ला. धावसंख्या 36. जिंकण्यासाठी 4 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10ची गरज आहे. जबरदस्त कॉन्टेस्ट या 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळते. कोण बेस्ट आहे पुढच्या 4 बॉलवर पाहायला मिळेल. बॉल मागे फ्लाय स्लिपला मिळते 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 37. आवश्यकता अजूनही 9ची. बॉल शिल्लक आहे 3. मोठा स्ट्रोक यायला पाहिजे. 3 चेंडू 9 धावा. पाणी पाठवा. चला 3 चेंडू 9ची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक आणि या सामन्याचं गणित पूर्णतः बदलून जाईल. आदरणीय समीरजी घरत आणि आदरणीय विलाजी पाटील. सुधाकरजी सुदामा गावडे म्हणजे एवन जोडी का. या समीरजी सुदामाजी या. एवन जोडी या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या जोडीलाच मी शोधत होतो मागच्या 3 दिवसांपासून. समीर आणि सुदामा नेमके आहेत कुठे. चला एवन जोडी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला सामना देखील खूप चांगल्या वळणावर येऊन पोहोचलेला आहे. आपण थांबलेलो आहोत काही वेळासाठी पण पाहूया यानंतरची वेळ नेमकी कोणत्या संघाची आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज आहे आणि कंपल्सरी चेस. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि तीच मेहनत आता फलंदाज रुपेश मोरेची पाहायला मिळेल का. आतापर्यंत यशस्वी राहिलाय रोहित निकम. शेवटचे 3 बॉल्स 9ची गरज आणि आता या शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम नेमका कोणत्या संघाचा. 3 चेंडू 9 धावा. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत चुकलेत. शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम फक्त माझा. कार्यक्रम सुपर हिट. रुपेशच्या बॅटमधून चौकार. 2 चेंडू 5. जीव लग यार ते म्हणत वर्धक दादा खंबीर. हे 9 तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. 9 तरुणांच्या मध्ये 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. सामना शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचलाय. फायदा मिळवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागतो आणि तोच कायदा आता मैदानाच्या आतमध्ये रुपेश मोरे आपल्या हातात घेतोय. शेवटच्या टप्प्यावर आलोय पण भाव खाऊन जाईन असंच तो सांगतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5ची गरज. शेवटचे 2 बॉल 5. बॉल काही काळ हवेत आहे. लॉंग ऑनला अडवला जाईल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि या 2 धावा कंप्लीट. शेवटच्या बॉलवर सामना. 1 चेंडू 3. जबरदस्त सामना. आणि आता या सामन्यासाठी या शेवटच्या बॉलवर जर आपण टाळ्या दिल्या तर मग आपण कंजूषा टाळावून जाऊ द्या. या शेवटच्या बॉलसाठी 1 चेंडू आणि 3ची गरज आहे. सामना जसा तुम्हाला पाहिजे होता, जसा गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे तितकाच गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये या 2 संघाच्या वतीने खेळला जातोय. एका बाजूला आहे 9 तरुण बॉयज, एका बाजूला आहेत अंकित बॉयज. एका चेंडूमध्ये 3ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. 2 फलंदाज थांबलेत. पण पाहूया या शेवटच्या बॉलवर निकाल कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. मागच्या 47 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. या पुढच्या एका चेंडूवर जे का होईल त्यावर ठरेल की तुम्ही या स्पर्धेत राहताय की या स्पर्धेच्या बाहेर जाताय. 1 चेंडू 3ची गरज. जास्तीचा वेळ घेऊ नका. चला खूप चांगला मोमेंटम आपण बनवलेला आहात. प्रेक्षकांना तुम्ही खेळून ठेवलेला आहात. JTC लाईव्हवर सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं हा सामना पाहतायत आणि पाहूया त्या प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय. शेवटच्या बॉलवर हा सामना आलाय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 9 तरुण की अंकित. ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल 100% दिला जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी रोहित निकम यांचं चातुर्य. सामना स्कोर लेवल पण कंपल्सरी चेसमुळे सामना जिंकलाय. 9 तरुण कॉंग्रॅच्युलेशन. साथीदार दादाचा आमच्या तो दिलदार. दादाचा आमच्या तो दिलदार.
वर्षक दादा खंबीर. हे नऊ तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग, नऊ तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. ज्याच्या नावात आहे ओ